अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याने 2 नागरिकांवर हल्ला केल्याची घटना सोमवार दिनांक 15 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. रमेश रंगनाथ पांडे आणि अक्षय अनिल पगारे राहणार चिंचखेड असे जखमी झालेल्या नागरिकांची नावे आहेत. रमेश पांडे हे शेतातून काम करून घरी येत असताना चिंचखेड येथील पिंपळपट्टी रस्त्यावर सायंकाळी 7:30 वाजता दुचाकीवरून घरी येत असताना अचानक रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने पांडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बिबट्याने पांडे यांच्या गुडघ्याला चावा घेतला असून बिबट्याचे 4 दात आरपार गुडघ्यामध्ये शिरलेले आहेत. तसेच दुसऱ्या गाडीवरून गावाकडून मळ्याकडे जात असताना अक्षय पगारे यांच्या गाडीवर बिबट्याने धडक मारली. यामध्ये अक्षय पगारे या तरुणाच्या पायाला बिबट्याने चावा घेत जखमी केलंय आणि या घटनेमुळे चिंचखेड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाने तात्काळ या भागातील बिबटे जेरबंद करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी चिंचखेड ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की येणाऱ्या 8 दिवसात सदर बिबट्यांचा वावर रोखणे गरजेचे असून बिबट्यावर योग्य ती कारवाई करावी व सदर चिंचखेड परिसरातील सर्व बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करावी. येत्या 8 दिवसात जर बिबट्या पकडण्यासंदर्भात वन विभागाने जर दक्षता घेतली नाही तर सदर ग्रामस्थांच्या वतीने व आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने मी एक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना एक इशारा देतो की येत्या 8 दिवसात बिबट्यासंदर्भात काही उपाययोजना न केल्यास तुमच्या वन विभागाच्या कार्यालयासमोर आम्ही सर्व चिंचखेड ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळी उपोषणाला बसू व नक्कीच जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे उपोषणाला आम्ही सोडणार नाही याची दक्षता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. जखमींना चिंचखेड गावातील स्थानिक डॉक्टरांनी ड्रेसिंग करून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलं आहे. चिंचखेड तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सोमनाथ संधान, शिवानंद संधान, सचिन पगारे, अविनाश पगारे, दत्तात्रय जगताप, देविदास सताळे यांनी तालुका वनरक्षक पाटील यांच्याशी संपर्क करून बिबट्या पकडण्यासाठी ताबडतोब पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे. NC न्यूजसाठी तुषार झेंडपळे, पिंपळगाव, बसवंत.